नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। पुरणगाव ग्रामपंचायतीमध्ये खळबळ, निलंबित कर्मचाऱ्याची अरेरावी आणि आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर आपले स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पुरणगाव येथील ग्रामपंचायतीच्या एका निलंबित कर्मचाऱ्याने गावकऱ्याशी अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। संतोष संपत ठोंबरे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत। संतोष ठोंबरे यांनी गावातील भक्तिनिवासाची खोली अनधिकृतपणे एका बाहेरील व्यक्तीला रुपये 6,000 डिपॉझिट घेऊन भाड्याने दिले आहे, ज्याची पावतीही त्यांनी दिली नाही। याबाबत जेव्हा गावकऱ्यांनी आणि कमिटीने याबाबत त्या निलंबित कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्याने गावकऱ्यांसमोर गैरवर्तन केले। विशेष म्हणजे कामातील अनियमिततामुळे ठोंबरे यांना 22 डिसेंबर 2025 रोजी निलंबित करण्यात आले आहे। अद्यापही त्यांचा हस्तक्षेप या संबंधित कामात सुरूच असून सरपंचांनी याबद्दल माहिती दिली। या प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण असून संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी सरपंच आणि समस्त गावकऱ्यांनी येवला गट विकास अधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। आता प्रशासन काय ॲक्शन घेते याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। ज्ञानेश्वर ठोंबरे, सरपंच पुरणगाव। ग्रामपंचायत कर्मचारी, निलंबित कर्मचारी यांनी गावातील खूप लोकांची फसवणूक, भ्रष्टाचार आणि दोषी आढळण्यात आला आणि असं भरणा न करता हातावर पैसे घेऊन वापरले आणि मग त्याचे पूर्णपणे पाठपुरावा केला आहे व्हिडिओ सरांकडे आणि ती 15 तारखेला सुनावणी देणार आहे। सर, ग्रामपंचायत पुरणगाव येथील निलंबित कर्मचाऱ्याने अनेक प्रकारचा भ्रष्टाचार गावामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून आम्हाला आढळून आलेलाच होता। परंतु ताजा एक बाहेर परगावून आलेला एक मनुष्याला गावात एक खोली राहण्यास दिली व त्यातील तो अपहार त्याने जो घेतला किंवा त्याचे जे पैसे ज्याने जे घेतले ते पैसे कुठेही ग्रामपंचायतचा भरणा न करता व सरपंच उपसरपंच यांना न कळवता ते पैसे स्वतःही ठेवून घेतले। असा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर आम्ही काही तक्रारी घेऊन सरपंचांकडे गेलो व सरपंचांना घेऊन BDO साहेबांकडे आलो। तेव्हा BDO साहेबांनी काही कागदपत्राची मागणी करून त्यावरती 15 तारखेला सुनावणी करून त्यावरती कठोर अशी कारवाई करू असे आश्वासन दिले आहे। तो कर्मचारी BDO साहेबांचं या पंचायत समितीतून पत्र जाऊन सुद्धा वारंवार ग्रामपंचायतने सांगून सुद्धा तो पुन्हाही कामावर त्याचप्रमाणे रुजू आहे असं दाखवतो आणि दोषी आढळून आल्यानंतर सुद्धा तो वारंवार मी कामावरती अजूनही रुजू आहे असं गावाला दाखवतो। त्यामुळे त्याच्यावरती पुढील कारवाईसाठी सरपंच ग्रामपंचायत पुरणगाव यांनी काहीतरी कठोर पाऊल उचलावी अशी त्यांच्याकडे आम्ही अपेक्षा करतो। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।